ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली त्या ठिकाणी नोटाचा पर्याय ठेवून मतदान घ्यावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी. युती धर्म भाजपनंच पाळावा असं नाही, त्यांनीही पाळला पाहिजे. रवींद्र चव्हाणांचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल. त्यांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, आपण प्रतिक्रिया देणार नाही, चव्हाणांचा टोला. जुन्या जखमा आहेत, थंडीत जास्त उफाळून येतात. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राहुल नार्वेकरांचं उत्तर. हे तर लोकांचं प्रेम. अकोल्यातल्या सभेत झालेल्या गोंधळानंतर ओवेसींचं स्पष्टीकरण. काल एमआयएमच्या सभेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. संभाजीनगरात 5,000ची साडी 499 मध्ये घेण्यासाठी आजही महिलांची गर्दी. काल गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. 3 महिला बेशुद्ध पडल्या होत्या. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी 4घांना अटक. कराडजवळच्या तासवडे टोलनाक्यावरती ताब्यात घेतलं. सरवदेंची अर्ज मागे घेण्यावरून हत्या केली होती. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाहीच. दिल्ली दंगल कट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन. खुल्या जागा आरक्षित नाहीत, भरतीमध्ये सगळ्यांना उपलब्ध. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसही खुल्या जागेसाठी पात्र असल्याचा निर्वाळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.